काय होतं, पेपर जेव्हा सुरू होण्यापूर्वी आपण खूप भिवून गेलेलो असतो की आपल्याला काय होईल काय नाही माहिती नसतं ना, पेपर कसे येणार आहे काय नाही. तर त्यावेळेस काय करायचं, अशा कंडिशनमध्ये ते पाणी देतात वगैरे. तर पेपर सुरू होण्यापूर्वी शांत बसायचं, मोठा श्वास घ्यायचा, बराच वेळ 7 ते 8 सेकंद काय करायचं, आतमध्ये श्वास होल्ड करायचा, घेतलं होल्ड करायचा, थोडा वेळ करायचा 7-8 सेकंद, नंतर हळूहळू श्वास सोडायचा. असं कंटिन्यू 2 ते 3 वेळेस करायचं. भीती वाटतं जेव्हा, खूप भीती वाटते काय होईल काय नाही, पेपर कसा येईल काय नाही, मोठा श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, 2-3 वेळेस करायचं. आणि शेवटी काय करायचं, पाणी वगैरे देते तुम्हाला, पाणी वगैरे प्यायचं असेल तेव्हा एकदम छोटा एकदम काय करा, लाईटमध्ये एकदम जास्त पाणी नाही म्हणत, एकदम छोटा घोट पाण्याचं काय करायचं, एकदम थोडा घोट, तुम्हाला 1 घोट जवळपास पाणी पिऊन घ्यायचं. एकच घोट प्यायचं, जास्त नाही प्यायचं, कारण लघवी वगैरे येऊ शकते तुम्हाला ह्या दिवसामध्ये. आता येणार तर नाही उन्हाळ्यात दिवस म्हणा, पण आली पाणी वगैरे पिऊन, तर त्यामुळे थोडंच पाणी प्यायचं, 1 घोट पाणी प्यायचं. काय होतं, हे पाणी वगैरे पेलं तर तुमचा माइंड वगैरे जे काही तुम्हाला भीती वगैरे वाटली तर मनातली भीती दूर होती, मन स्टेबल होतं, शांत होतं. पोटात काहीतरी पडलं तर माणसाचं बुद्धी एका जागेवर येते, शांत होतं मन, इकडं तिकडं बावळ होत नाही. त्यामुळे तुम्हाला पेपर छान जाणार. पेपरमध्ये जे काही नाही आलं तर त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करून येऊ शकता. समजलं? तर अशा प्रकारे